पुण्यात विषारी दारू प्रकरणात 13 जणांचा मृत्यू झाल्यानंतर उरळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीर हातभट्टी दारू अड्ड्यावर पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे। शिंदवणे आणि भवरापूर परिसरात करण्यात आलेल्या 2 स्वतंत्र कारवायांमध्ये एकूण 1,12,000 रुपयांहून अधिक किमतीचे रसायन, गावठी दारू आणि साहित्य जप्त करण्यात आले। पहिली कारवाई शुक्रवारी सकाळी सुमारे 11:15च्या दरम्यान शिंदवणे गावच्या हद्दीतील काळे शिवार कंजार भट वस्ती येथे करण्यात आली। या कारवाई दरम्यान तमन्ना सनी चव्हाण या महिला गावठी हातभट्टी दारू तयार करत असल्याचं पोलिसांना आढळून आलंय। मात्र पोलिसांची चाहूल लागताच ती घटनास्थळावरून पसार झाली। पोलिसांनी घटनास्थळावरून 500 लिटर कच्चे रसायन, 250 लिटर जळके रसायन, 20 लिटर तयार गावठी दारू तसेच इतर साहित्य असा एकूण 40,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। पहिल्या कारवाईनंतर अवघ्या 15 मिनिटात भवरापूर गावच्या हद्दीत ओढ्यालगत दुसरी धाड टाकण्यात आली। पोलीस हवालदार कमलेश खोले यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे। यावेळी परलोक अशोक राजपूत हा इसम गावठी हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य आणि रसायनासह मिळून आला। पोलिसांना पाहताच त्याने ही घटनास्थळावरून पळ काढला। पोलिसांनी येथून सुमारे 72,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। दोन्ही प्रकरणामध्ये फरार आरोपी तमन्ना चव्हाण आणि परलोक राजपूत यांच्या विरोधात उरळी कांचन पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र लाईव्ह वरला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तसेच इंस्टाग्राम आणि फेसबुक वर फॉलो करा।